फेसबुक अकाउंटवर पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारे आणि समाजात मतभेद निर्माण करणारे वक्तव्य व कमेंट्स केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले। या संदर्भात संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा, प्रसिद्धी प्रमुख पवन गुंडेटी, ॲडव्होकेट श्याम आडम, साईराम बिरू, अमर बोडा, संतोष चन्ना यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे। या संदर्भात अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार। आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने, संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील 2-4 दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल, स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजात व इतर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे। आणि असे जे कोणी नालायक आज पोस्ट केलेत ते कोणी का अशीना भविष्यात अशा कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे, पण असंच यदाकदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही।